पुनर्हिमायन, रेग्युलेशन. बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिले असेल, बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनवला जातो. हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा बनतो? बर्फाचे 2 खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटतात. हे कशामुळे घडते? उत्तर: किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा बनतो. बर्फाचे 2 खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना घट्ट चिकटणे या क्रिया पुनर्हिमायन क्रियेमुळे घडतात. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. करून पाहूया. साहित्य: बर्फाची एक लहान लादी, बारीक तार, 2 समान वजने इत्यादी. कृती: 1. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बर्फाची लादी स्टँडवर ठेवा. 2. एका तारेच्या दोन्ही टोकास 2 समान वजने बांधून तार बर्फाच्या लादीवर ठेवा. निरीक्षण करा. काय घडते? तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत रुतत खोलवर जाते. काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो, म्हणजेच 0°C तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजे 0°C होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतरण होते. जरा डोके चालवा. 1. वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही. असे का होते? उत्तर: वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही, कारण तारेच्या दोन्ही टोकांना पुरेशा परिमाणाची समान वजने अडकवली असता तारेद्वारा बर्फाच्या पृष्ठभागावर दाब पडतो. या दाबामुळे तारेच्या सान्निध्यातील बर्फाचा द्रवणांक कमी होऊन तो वितळतो व त्यातून तार खाली जाते. त्यामुळे कमी द्रवणांकाला तयार झालेल्या तारेच्या वरच्या पाण्यावरील दाब कमी झाल्यामुळे ते पाणी पुन्हा गोठते. तारेच्या दाबामुळे बर्फ कमी तापमानाला वितळणे व दाब कमी होताच त्याचा पुन्हा बर्फ होणे ही क्रिया सतत चालू राहून शेवटी ती तार बर्फाच्या लादीतून आरपार जाते आणि त्यामुळे लादी अखंड राहते. अशा रीतीने बर्फावर दाब दिला असता त्याचा काही अंश वितळणे व दाब काढून घेतला असता तो पुन्हा गोठणे अशा प्रकारे पुनर्हिमायनाची क्रिया घडून येऊन ती तार बर्फाच्या लादीतून आरपार जाते. 2. अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी काय संबंध आहे? उत्तर: अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी खालीलप्रमाणे संबंध आहे. बर्फ वितळताना उष्णता शोषली जाते, पण तापमान बदलत नाही. तसेच नंतर पाणी गोठून त्याचे बर्फ होताना उष्णता बाहेर टाकली जाते, पण तापमान बदलत नाही. ही शोषलेली बाहेर टाकलेली उष्णता म्हणजेच अप्रकट उष्मा होय. 3. समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, हे तुम्हाला माहीत आहे. या स्थितीत पदार्थाच्या द्रवणांकात काय बदल होईल? उत्तर: समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पदार्थावरील दाब कमी होतो. दाब कमी झाल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, पण बर्फाचा द्रवणांक वाढतो. मात्र बहुतांश पदार्थांवर दाब वाढवला असता त्यांचा द्रवणांक वाढतो. सांगा पाहू, पदार्थ थंड आहे की उष्ण या संवेदनेचा आपल्या शरीर तापमानाशी काय संबंध आहे? उत्तर: पदार्थ थंड आहे की उष्ण या संवेदनेचा आपल्या शरीर तापमानाशी खालीलप्रमाणे संबंध आहे. ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा कमी आहे अशा पदार्थाचा आपल्या शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ थंड आहे अशी संवेदना होते. उदाहरणार्थ बर्फ.
ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा जास्त आहे अशा पदार्थाचा आपल्या शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ उष्ण आहे अशी संवेदना होते. उदाहरणार्थ गरम पाणी.